आणि अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा काही लोक जाणीवपूर्वक जर आंदोलन करून जर तिथल्या भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत त्यांना छेडण्याचं काम करत असतील, मी स्वतः दिवा पाटलांबरोबर काम केलेली कार्यकर्ती आहे. त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये दिवा पाटलांच्या मी पाणी देणारी महिला म्हणून प्रसिद्ध होती, तर त्यांचं नाव लागावं ही सगळ्यांची आमची इच्छा आहे. पण काही लोक आंदोलनं वेगवेगळे आंदोलनं करून दिशाभूल करण्याचं काम, क्रेडिट घेण्याचं काम करतात आहे. पण खरं तर मुळात हे आंदोलन न शमणारं आहे, न थांबणारं आहे. हे आंदोलन आमचा उगवता सूर्य, प्रकल्पग्रस्तांचा आराध्य दैवत दिवा पाटील साहेब यांच्या नामकरणासाठीचं आंदोलन आहे. हे आंदोलन आपण म्हटल्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने दाबण्याचा प्रयत्न केला, कारण स्थानिक जे नेत्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. काही पक्षातले लोकांनी जायचं नाही असा आदेश काढण्यात आला. परंतु मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की पूर्वीच्याही आंदोलनात त्यांच्यासोबत मी होतो, आताच्याही आंदोलनात त्यांच्यासोबत मी आहे. जे दिवांसाठी आंदोलन करतील त्यांच्यासोबत मी असणार आहे. त्यामुळे हे जे आंदोलन आहे, किती यांनी प्रयत्न केला तरी हा दबणारा किंवा थांबणारा आंदोलन नाही. हे आंदोलन हा जागृतीचं वनवा पेटवल्याशिवाय राहणार नाही आणि आंदोलन होणार. आमची जी इच्छा आहे की अदानीला आम्ही इथं झुकवणार आहोत. आमचा थेट रोष अदानीवर आहे आणि अदानीने हे जे नाव दिलेलं आहे बघा, अद्याप आपल्या लोकांना बऱ्याचशाच माहिती नाही. ते सांगतात इथे नाव येईल, दोन्ही आमदार म्हणतात की इथं आमदार दोन्ही आमदार म्हणतात की इथं दिवांचंच नाव दिलं जाईल, दुसरं कोणाचं नाव दिलं जाणार नाही. अरे पण दुसरं कोणाचं नाव दिलं जाणार नाही, मंदाताईंना पण हाच प्रश्न आहे आणि माझ्या मुख्यमंत्री साहेबांना पण हाच प्रश्न आहे. दुसरं कोणाचं नाव दिलं जाणार नाही, मग नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हे नाव दिलंच ना. मग याचा ठराव झालाय की नाही झालाय? तर याचा ठराव झाले नसेल तर आपण समजू, पण हा नाव आला कुठून? पण नावच द्यायचं होता ते कामोठे होता, जुई होता, आमचं चिंचपाडा होता, पारगाव दापोली होता, तर नावच द्यायचं होतं, ते गावाच्या नावावरून द्यायचं होता. तर आमचं रायगडचं नाव द्यायचं, म्हणजे ह्या गावांची नावं द्यायला पाहिजे होती. नवी मुंबई एअरपोर्ट हा नवी मुंबई भाग हा वेगळा आहे, रायगड जिल्ह्यामध्ये येतो. हा एअरपोर्ट आमच्या रायगड जिल्ह्यात आहे, पण नवी मुंबईचा पण संबंध काय नावाशी? तर या सगळ्या व्यावहारिक गोष्टी आहेत. हे आर्थिक भांडवलदारांनी मिळून हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे दिवांचं जे नाव आहे, नवी मुंबई एअरपोर्ट जर नाव दिलं आहे तर मग आमच्या स्थानिक गावाचं नाव द्या. लागूनच जुई गाव आहे, चिंचपाडा आहे, नवपाडा आहे, कामोटे आहे, शेजारीच पारगाव, दापोली, डुंगी, ओवळे अशी गाव आहेत, त्यांचं नाव द्यायला पाहिजे. उळवे नाव नोडमध्ये आहे तर उल्वेचं नाव द्यायला पाहिजे. उल्वा आमच्या रायगड जिल्ह्यात आहे, पण असं असताना हे नाव का दिलं? तर ही सगळी भांडवलदारशाहीची ही चाललेला हा ही गेम आहे. आणि म्हणून मंदाताईंना मी सांगेन की मंदाताई, आपण जे बोललेलं आहात आम्ही तुम्हाला वाघीण संबोधतो समाजाची, पण लोक जरी म्हणत असतील की मंदाबाई शिकलेली नव्हती का, अडाणी होती का, तर अडाणी नाही. 11वी-12 पर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं आहे आणि आपण एक शिक्षित असून सुद्धा हे आंदोलनामध्ये त्यांनी काय सांगितलं, आमदारांना छेडतात. आमदार म्हणजे आमदार आहेत कोण? आणि आमदारांना छेडायची तर हिंमत आहे का? आमदार म्हणजे काय गणिक आहे तर त्यांना छेडतात? नाही ना. मग आमदारांना छेडायची तर कोणाची हिंमत नाही. आणि असं जर वाटत असेल की आमदारांना छेडतात तर त्यांनी आमचं गावात सोडून जावं. खरं तर प्रकल्पग्रस्तांनी जो हिडन अजेंडा घेतलेला होता दोन्ही आमदारांच्या घरावर मोर्चा आणणं, तिसरी आमदार म्हणतात आता तुम्ही झाल्यात, हे पण आता तुम्ही विसरता कामा नाही. कारण ही थट्टा मांडू नका. हे जे मोर्चेकरी आले, हे मोर्चात उपाशी तापाशी आले, हे पाण्यात भिजले, हे कुणी पैसे देऊन आणलेले मोर्चेकरी नाही आहेत. त्यामुळं या मोर्चेकऱ्यांची थट्टा करणे हा तुम्हाला महागात पडेल. आणि जे काय लोक धमकी देतात आंदोलकांना किंवा जाहीर थेट सांगतात की आमच्या नेत्यांना बोललात तर तुम्हाला महागात पडेल, भूमिपुत्रांना बोललात तर घरात घुसून मारतील तुम्हाला, असे भूमिपुत्र घेतले. प्रकल्पग्रस्त हे भोगतात, हे शांत आहेत, फक्त दिवांचं नामकरणापुरतं. आणि म्हणून तुम्हाला सांगेन की आपण कोणाला धमकी देण्याचा प्रयत्न करू नका.
हे सगळे भूमिपुत्र आहेत, त्यांना सगळं माहिती आहे कसं काय. अरे चोरांच्या पंक्तीतले चोर तुम्ही, मंदिरातले पैसे चोरणारे चोर तुम्ही, राम मंदिरातले पैसे चोरणारे तुम्ही, तर तुमच्या चोरांवर विश्वास ठेवेल कोण? त्यामुळे तुमच्या धमक्यांना आणि अशा चोरांना पनवेलकर, उरणकर, रायगड ठाण्यावाले भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त आणि दिबाचे चात्या भीक पण घालत नाही. आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो ना, म्हणून कुणी आमच्या आंदोलकांना धमक्या देऊ नका. तिकडे 7,000 कोटीचा रस्ता पडला, मी सीएम म्हणतात मी बघून घेईन. अरे रस्ता पडला, तो लिंक पडला तुमचा, बुडला, आणि 7,000 कोटी, 1,000 कोटीचं काम तिथं 7,000 कोटी लावले, 6,000 कोटी गेले कुठे? हा पण प्रश्न आहे. लोक विचारतात, लोकांना विचारलं पाहिजे की नाही. भारतीय संविधानाने विरोधकात भूमिका मांडण्याचा तुम्हाला भारतीय संविधानाने अधिकार दिला, आणि तुम्ही दादागिरीशाही आणता, हिटलरशाही आणता. लोकशाही काढण्याचं काम जर तुम्ही या देशात करताय, या राज्यात करताय, पण रायगड आणि ठाण्यात चालणार नाही, हे तुम्हाला मी जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्कर सांगतो. आणि म्हणून माझा आज तुम्हाला खरं म्हणजे भूमिपुत्रांना माझी विनंती आहे की हे जे आंदोलन आहे, हे आंदोलन गतिमान करण्यासाठी यापुढची तयारी, रणनीती ठरवली जाईल. आणि ही रणनीती ज्यावेळेस ठरेल तेव्हा हिडन अजेंडाही असेल, आणि हिडन अजेंडा घेऊन मुंबईला येऊन देतील की नाही तो भाग वेगळा. पण जरंगे दादा जर मुंबईमध्ये घुसू शकतात, तर आपल्याला काय जवळ मुंबई आहे, ते एवढ्या लांबून येऊन इथं घुसल्यात, तर आपल्याला मुंबईत घुसून मंत्रालय बंद पाडायला किती दिवस लागणार आहेत? पण भूमिपुत्र हे काही दिबांच्या सोबत होते, ते आता दिबांना सोडून गेलेले आहेत, कारण त्यांना दिबांचाच नाव नको ही भूमिका देखील लोकांना कळालेली आहे. परंतु लोक आता थांबणार नाही. लोकांचा आंदोलन दाबण्याचा प्रयत्न मंदाताई, त्यांचं विधान जे आहे मंदाताईने मागे घेतलं पाहिजे. अदरवाईज मंदाताई, आपल्याला आपला समाज कसा आहे तो माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे, लोक तुमच्या विरोधात काही बोलत असतील, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की तुम्ही घेतलेली भूमिका, तुम्हाला उद्याचा मंत्रीपद पाहिजे का म्हणून तुम्ही भूमिका मांडता का सरकारच्या बाजूनी, तर तुम्हाला मंत्री कधी मिळणार नाही. तसं पनवेलकरांच्या आमदारांना आमच्या मंत्री कधी होऊ दिलं नाही, देणार नाही, तसं तुम्हाला पण देणार नाही. त्याच्या मागची कारणं खूप मोठी आहेत. त्यामुळे आपण ज्या गोष्टी करतो, आता आम्हाला या ठिकाणी तुम्हाला ठोक सांगायचं आहे की येणारा आंदोलन हा गतिमान असेल, प्रगतशील असेल. एकतर नाव घेऊ, जिंकू किंवा मरू, अशा प्रकारच्या आंदोलनाची आपली तयारी आहे.